बीडमधून एक मोठी बातमी। सतीश भोसलेला उत्तर प्रदेशमध्ये अटक होताच तडीपाराचा प्रस्ताव देखील मंजूर झालेला आहे। गेल्या 1 वर्षापासून उपविभागीय अधिकारी बीड यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता। बीड पोलिसांनी वर्षभरापूर्वीच हा प्रस्ताव सादर केला होता। मंजुरीला मिळाला आता अटकेनंतरचा मुहूर्त। बघा, सतीश भोसलेला आज प्रयागराजमध्ये अटक केली, त्यानंतर त्याच्या तडीपारीचा जो प्रस्ताव होता, जो प्रलंबित होता, त्याला देखील आता मंजुरी मिळालेली आहे। अटक झाल्यानंतरच त्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळालेली आहे। 1 वर्षापासून हा प्रस्ताव बीड पोलिसांनी पाठवला होता, मात्र त्याला मंजुरी मिळत नव्हती। भाजपचा हा पदाधिकारी आहे, त्याच्या अनेक प्रताप आता समोर आलेले आहेत। गेल्या 1 वर्षापासून उपविभागीय अधिकारी यांच्याकडे हा प्रस्ताव प्रलंबित होता। बीड पोलिसांनी वर्षभरापूर्वीच भोसलेच्या तडीपारीचा प्रस्ताव पाठवला होता, मात्र त्याला मंजुरी मिळत नव्हती। आज मात्र अटक झाली आणि त्यानंतर लगेचच या प्रस्तावाला आता मंजुरी मिळाली। अनेक रील्स करणारा, नोटांची बंडल उधळणारा, बेदम मारहाण करणारा भाजपचा हा पदाधिकारी सतीश भोसले, जो भाजपचे आमदार सुरेश धस यांचा देखील कार्यकर्ता आहे।